आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा फटका जे आहे ते आता महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याला बसू लागला आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये जे आहे ते गॅस तुटवडा जाणवत आहे. हिंगोली जिल्ह्यातले जवळपास गॅस जे आहे ते व्यावसायिकांचा जे गॅस आहे तो पुरवठा बंद करण्यात आलेला आहे. यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहे ते हिंगोली जिल्ह्याचे पुरवठा अधिकारी आप्पासाहेब पाटील सर. खरं तर सर, काय आपल्या जिल्ह्याची आता गॅस संदर्भामध्ये स्थिती आहे? एकूण किती उपलब्ध साठा आहे? दररोज आपल्याला किती लागतो? सगळी काय माहिती आहे आता? आज आपल्याकडे 2430 सिलेंडरचा मागणी आहे. सिलेंडरची मागणी कमी जास्त होत असते आणि त्यानुसार पुरवठा होतो. कुठल्याही प्रकारची टंचाई सद्यस्थितीत नाही आहे आणि घरगुती सिलेंडरच्या बाबतीत तर अजिबातच नाही आहे. कमर्शियल सिलेंडरबाबत आपण शैक्षणिक संस्था असतील, हॉस्पिटल्स असतील, ज्या काही इमर्जन्सी सर्व्हिसेस आहेत त्यासाठी आपण कमर्शियल सिलेंडरचा साठा ठेवलेला आहे. बाकी थोडंसं अडचणी आहेत. बरं, तर जे व्यावसायिक सिलेंडर आहेत ते आपण बंद केलेले आहेत, तर कधीपासून बंद केले आणि किती दिवस अशीच परिस्थिती राहील? व्यावसायिक सिलेंडरची मागणी हळू आम्ही बंद केली म्हणण्यापेक्षा अवेलेबलनुसार इमर्जन्सी सर्व्हिसेसला प्राधान्य देतो आहे आपण आणि त्या प्रोव्हाइड होऊन जर का भेटत असतील तर काही त्यांना पुरवण्यात येईल. आणि अजून तरी अशी काही परिस्थिती आमच्याकडे आलेली नाही आहे की घरगुती सिलेंडरबाबत की टंचाई वगैरे आहे म्हणून. काही ठिकाणी चर्चा आहे की सर, हे चढ्या दराने विक्री होते, त्याचा साठवून ठेवायचा किंवा मग त्याची चढ्या दराने विक्री करायची. अशा लोकांवरती आपण काय कारवाई करण्यात, आपण काही पथके वगैरे तयार करण्यात आलेली आहेत का? भरारी पथके आपण तयार करतोय. अशी अजून तरी माझ्याकडे कंप्लेंट नाही आलेली, पण अशा कंप्लेंट्स आल्या तर निश्चित कारवाई करण्यात येईल. आणि नागरिकांना आवाहन आहे की अशी टंचाई नसल्यामुळं ह्या गोष्टीकडे की सिलेंडर साठवण्याबाबत कुठलीही घाई करू नये असं मला वाटतं, जे नियमोचित नाही आहे. काही जे प्रायव्हेट गॅस विक्री करतात त्याला आपण काही परवानगी दिलेली आहेत का? प्रायव्हेट गॅस एजन्सीबाबत आम्ही बैठक लावलेली आहे. शनिवारी माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली सर्व जिल्ह्यातील गॅस एजन्सीज आणि प्रायव्हेट गॅस एजन्सी याबाबत आपण आढावा घेणार आहोत आणि त्यानुसार मग त्यांना इन्स्ट्रक्शन दिले जातील. बरं, आपण काही या ग्राहकांसाठी वगैरे हेल्पलाईन नंबर काही जारी केलेला आहे का? हेल्पलाईन नंबर जारी केलेला आहे, तो आहे 1800-2333 आणि 555. त्यांना काही जर का अडचणी असतील तर त्यांनी या नंबरवर निश्चित फोन करा. आता गॅस ग्राहकांना काय आपल्या आव्हान असणार आहे? आव्हान हेच आहे की कुठल्याही प्रकारची टंचाई नाही आहे, त्यामुळं कोणतीही घाई करू नये. रेग्युलर गॅस आपल्याला अवेलेबल होतील. बघतोय की आपण हिंगोली जिल्ह्यातील सर्व गॅस धारकांना जे आहे ते कुठलेही भीतीचं कारण नाही, कारण की गॅस जे आहे ते आपल्याकडे उपलब्ध आहे. मात्र व्यावसायिकांचा पुरवठा जे आहे ते खंडित करण्यात आलेला आहे. तात्पुरता तरी व्यावसायिकांना जो आहे तो व्यावसायिक गॅस मिळणार नाही आणि जो कोणी गॅसचा काळाबाजार करेल, चढ्या दराने विक्रेल, अशावरही कारवाई करण्यासाठी आता भरारी पथके नेमण्यात येणार असल्याचं पुरवठा अधिकारी आप्पासाहेब पाटील यांनी सांगितलं आहे. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.